ओके, सो गुड इव्हनिंग. आजच्या सेशनमध्ये आपण GS पेपर 2 जो आहे आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा, तर त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. अर्थातच डिकोडिंग करत असताना नेमका पेपरमधले घटक कोणकोणते आहेत, त्याचबरोबर त्याचा अप्रोच कसा आहे, तर त्या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. राईट. सो जनरल स्टडीज पेपर 2 म्हटल्यानंतर पॉप्युलरली आपल्या डोळ्यासमोर येतं तर ते म्हणजे यातला एक टॉपिक तो म्हणजे पॉलिटी. राईट. पण फक्त एवढा पुरताच हा GS पेपर 2 मर्यादित आहे का? नाही. तसं बघायला गेलं तर ब्रॉडली अजून डीप जायचं म्हटलं तर 4 सेक्शन मध्ये डिव्हिजन आपल्याला GS पेपर 2 ची करता येते. पहिला आहे भारतीय राज्यघटना किंवा पॉलिटी. दुसरा आहे तो म्हणजे कारभार प्रक्रिया किंवा गव्हर्नन्स. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे सोशल जस्टिस. सोशल जस्टिसच्या दृष्टिकोनातून सोशल एम्पॉवरमेंटच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत किंवा वेगवेगळे शासनाची धोरणं किंवा शासनाने घेतलेली इनिशिएटिव्ह आहेत तर त्याच्याबद्दल प्रश्न येतात. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे मग इंटरनॅशनल रिलेशन्स. पण फोकस होताना काय फोकस होतो? फक्त पॉलिटी आणि IR एवढाच फोकस त्या ठिकाणी होताना दिसतो. सो त्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांची वन बाय वन आपण चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. सो पहिला त्यातला मुद्दा आहे भारतीय संविधान किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण असं म्हणतो की हे एक रूल बुक त्या ठिकाणी आहे किंवा त्यालाच आपण सुप्रीम लॉ ऑफ लँड असं पण म्हणतो. सुप्रीम लॉ ऑफ लँड. सो एकंदरीतच आपल्याला असं लक्षात येते की देशामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना त्या गोष्टींना काहीतरी नियमांनी त्या गोष्टी बद्ध पाहिजेत आणि ती नियमावली आपल्याला कशात देण्याचा प्रयत्न केलाय? भारताच्या संविधानामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि त्या सगळ्या गोष्टी त्याबद्दल तुम्ही ज्ञात असालच. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की गरजेनुरूप त्याच्यामध्ये काही बदल देखील होणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी कलम 368 ज्याच्यानुसार संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला दिसतो. मग आपला पहिला टॉपिक त्यातला येतो म्हणजे ऐतिहासिक आधार. भारतीय संविधान निर्मितीसाठी ऐतिहासिक आधार नेमके कोणकोणते आहेत तर ते पहिल्यांदा अभ्यासाला आहे. या ऐतिहासिक आधारांचा आपण जर विचार केला तर मग आपल्याला असं लक्षात येईल की मुळातच ब्रिटिश कालखंड आणि त्या ब्रिटिश कालखंडामध्ये भारतीय लोकांबद्दल जे असमानतेचं तत्व वेगवेगळ्या बाबतीमध्ये लागू केलेलं होतं, मग ते इंडियन सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये असेल किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये त्या ठिकाणी असेल किंवा इतर अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. मग इल्बर्ट बिलाचा वाद तुम्ही त्या ठिकाणी वाचलेला असेल किंवा ऐकलेला असेल हिस्ट्रीमध्ये. तर हेच ऐतिहासिक आधार किंवा आपण असं म्हणूयात की इनहरंटली आपल्या समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या, मग त्या चातुर्वर्ण्य समाज व्यवस्था आहे, स्पृश्य अस्पृश्य असा भेद केला जाणारा भेदभाव आहे. तर त्या सगळ्या गोष्टींना देश स्वतंत्र झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे थारा दिला जाऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला लक्षात येईल की संविधानामध्ये मग मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्व असतील किंवा संविधानाचे इतर भाग असतील तर त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या दिसतात. आणि मग त्यावरून आपण असं म्हणू शकतो की भारतीय संविधानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या आर्टिक्युलेट करण्यात आलेल्या आहेत त्याला बऱ्याच अंशी ऐतिहासिक आधार आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर उत्क्रांती त्यांची. आणि पुढचा मुद्दा आहे की वैशिष्ट्ये भारतीय संविधानाची. ठीक. सो वैशिष्ट्यांमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या इकडे सिंगल सिटिझनशिप त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर एक लिखित स्वरूपाचं संविधान आहे, रिटन कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी आहे. सेपरेशन ऑफ पॉवर आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियरी किंवा न्यायपालिका ही स्वतंत्र त्या ठिकाणी आहे. सो ही काही वैशिष्ट्ये आपण किंवा एकेरी नागरिकत्वाचा मुद्दा आहे तर ती काही वैशिष्ट्ये आपण बघू शकतो आणि त्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगानं मग ही रचना नेमकी कशी आहे तर ते बघू शकतो. किंवा संघराज्य हे एक भारतीय राज्यघटनेचं आपण वैशिष्ट्य म्हणून त्या ठिकाणी बघू शकतो. सो ते मुद्दे आपल्याला इथं वैशिष्ट्यांमध्ये अभ्यासायला आहेत आणि बऱ्याचदा त्या वैशिष्ट्यांवरती क्रिटिकली अनालाइज किंवा अशा पद्धतीचे प्रश्न हे आपल्याला विचारले जाताना दिसतात. त्यानंतरचा मुद्दा येतो घटना दुरुस्त्या. सो वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दुरुस्त्या.
कलम 368 नुसार संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार गरजेनुरूप काही बदल जे आहेत किंवा अल्टरेशन्स जे आहेत तर ते त्या ठिकाणी करण्यात येताना आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा असं लक्षात येईल की रिसेंटली झालेल्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत तर त्यांच्यावरती UPSCनं त्या ठिकाणी प्रश्न प्रामुख्याने विचारलेले आहेत किंवा आपण असं म्हणूयात की मध्यंतरी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनची घटना दुरुस्ती ही अवैध डिक्लेअर करण्यात आली, नल अँड व्हॉइड डिक्लेअर करण्यात आली. का? कारण कुठेतरी राज्यघटनेमध्ये न्यायपालिकेचे स्वातंत्र्य नावाचा भाग होता जो मौलिक संरचनेचा भाग आहे किंवा बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं सर्वोच्च न्यायालयातर्फे. तर ते जे न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आहे तर ते नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन मध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामुळे अबाधित राहत नव्हतं आणि म्हणून ती घटना दुरुस्ती अवैध घोषित त्या ठिकाणी करण्यात आलेली दिसते. सो अनेक घटना दुरुस्त्या अशाही आहेत की आपल्याला असं लक्षात येईल की त्या माध्यमातून वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्यांचं महत्त्व या अनुषंगाने इथं आपल्याला डिस्कशन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर काही स्पेशल प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतात जशा की जम्मू काश्मीरच्या बद्दल आहेत किंवा नॉर्थ ईस्ट रिजनच्या बद्दल आहेत किंवा 6व्या परिशिष्टा अंतर्गत जी वेगवेगळी राज्य येत आहेत तर त्या राज्यांच्या बाबतीत खास करून ज्याला आपण आमेत्रिमी म्हणतो, आसाम, त्याच्यानंतर मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. सो यांच्या बाबतीत ज्या वेगवेगळ्या विशेष तरतुदी आहेत तर त्या विशेष तरतुदी त्याच्या माध्यमातून निर्माण होणारे डिस्प्यूट्स आणि मग मौलिक संरचना किंवा बेसिक स्ट्रक्चर. कुठल्या केसमधून आलो बेसिक स्ट्रक्चर पुढं? बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कोणत्या केसनं मौलिक संरचना दिली भारतीय राज्यघटनेच्या बाबतीत? काय माहितीये का? कारण आपल्याला हे अभ्यास करत असताना केस लॉज अभ्यासावे लागणार आहेत कारण त्या केस लॉज मध्ये जे काही इंटरप्रिटेशन सर्वोच्च न्यायालयानं केलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं जो भारतीय राज्यघटनेतल्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा अन्वय अर्थ लावलेला आहे आणि मग त्या अन्वय अर्थाच्या माध्यमातून डिबेट त्या ठिकाणी होताना दिसतो. सो 1973चा केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला नावाचा खटला आहे ज्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी देण्यात आलं. हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा मौलिक संरचना किंवा मूलभूत संरचना म्हणजे काय? तर अशा गोष्टी किंवा अशा संविधानामधली तत्व किंवा व्हॅल्यूज तर जे अल्टर त्या ठिकाणी करता येणार नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारच्या घटना दुरुस्तीनुसार ज्याच्यावरती त्या ठिकाणी भारतीय राज्यघटना ज्या तत्वांच्या आधारे उभी आहे तर अशी महत्वपूर्ण तत्व त्याच्यामध्ये मात्र बदल करता येणार नाही असं 1973च्या केशवानंद भारती विरुद्ध वर्सेस स्टेट ऑफ केरला या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की मग तेव्हा कार्यकारी मंडळानं विचारलं देखील मग सांगा तरी आम्हाला काय काय मौलिक संरचनेचा भाग आहे. मग ते काय म्हटले तेव्हा? वक्त आने पे बता देंगे, अभी नहीं. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की कंटिन्युअसली ते बेसिक स्ट्रक्चर हे इव्हॉल्व त्या ठिकाणी होत राहते त्याच्यात वेगवेगळे मुद्दे हे ऍड होत त्या ठिकाणी राहत आहेत. सो तो एक मुद्दा आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. त्यानंतर केंद्र आणि राज्य मग त्याच्यात कार्ये आणि जबाबदाऱ्या. मग याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की केंद्र म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल मग त्याच्यात लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल राष्ट्रपती असेल तर त्याची रचना त्याचबरोबर त्यांचे अधिकार त्यांची कार्य या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीनं ते कामकाज चालतंय तर ते बघायचं आहे. खास करून आपल्याला संसद हा टॉपिक त्या ठिकाणी बघायचा आहे. संसदेमध्ये आपल्याला लक्षात येईल की लोकसभेमध्ये जो कामकाज चालतंय तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत. सो कुठले टूल्स हे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला अकाउंटेबल किंवा जबाबदार शासन म्हणून त्या ठिकाणी काम करण्यासाठी आपण काय म्हणतात त्याला प्रवृत्त करतात किंवा कुठल्या टूल्सच्या माध्यमातून आपण त्यांना अकाउंटेबिलिटी बद्दल क्वेश्चन विचारू शकतो. तर त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं बघायच्या आहेत. सेम त्याच पद्धतीनं राज्याच्या बाबतीमध्ये आपल्याला गोष्टींवरती चर्चा करायची आहे की राज्यामध्ये पण मग राज्यपाल हा कॉन्स्टिट्यूशनल हेड किंवा संविधानिक प्रमुख म्हणून काम करतोय आणि रिअल हेड म्हणजे इन रियालिटी सत्ता कोण त्या ठिकाणी उपभोगतोय तर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. मग त्यांचे
अधिकार काय आहेत, त्यांची कार्य काय आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्यातून उत्पन्न होणारे मुद्दे. आता बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात येईल की UPSCचे जे मेन्सचे प्रश्न आहेत ते त्यातून उत्पन्न होणाऱ्या मुद्द्यांवरती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मध्यंतरी लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीचे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला होता. सो त्या बाबतीतल्या असलेल्या गोष्टी किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासन आणि त्याच्याबाबत केंद्र सरकारला असलेले अधिकार आणि केंद्रशासित प्रदेशांकडून वेगवेगळी होणारी मागणी किंवा जास्तीत जास्त अधिकार त्यांना प्रदान केले जावेत यासाठी होणारी मागणी, तर त्या स्वरूपात आपण ते बघू शकतो. किंवा मी मगाशी विशेष तरतुदींच्या बाबतीमध्ये 6व्या परिशिष्टाचा उल्लेख केला तर आपल्याला असं लक्षात येईल की सध्या लडाख हा केंद्रशासित प्रदेश असला तरी देखील लडाखची एक प्रमुख मागणी आपल्याला दिसते की 6व्या परिशिष्टामध्ये आम्हाला समाविष्ट त्या ठिकाणी केलं जावं. डेव्हलपमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये तिथं विरोध होताना दिसतोय, कारण ती डेव्हलपमेंट ऍट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट होतीये. त्याच्यामुळं तिथलं जी काही परिसंस्था आहे तर ती धोक्यात येऊ शकते आणि हिमालयन रिजन जो ऑलरेडी सेन्सिटिव्ह आहे तर तो अधिक धोकादायक बनू शकतो. म्हणजे याला एका अँगलनं बघितलं तर मी पेपर 3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण बघेन, एका अँगलनं बघितलं तर मी पुन्हा पेपर 3 मध्ये एन्व्हायरमेंटच्या पण कॉन्टेक्स्ट मध्ये बघेन. पण ह्याच्यासाठी रेमेडियल मेजर्स सुचवत असताना जेव्हा 6व्या परिशिष्टाची मागणी तिथं केली जाते तेव्हा मी घटनात्मक त्या ठिकाणी वेगवेगळी उपाययोजना ज्या त्याच्यासाठी अवेलेबल आहेत तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघेन. शेवटी काय आहे, आपल्याला फक्त इनिशियली अभ्यास करत असताना वेगवेगळे पेपर लक्षात घ्यायचे, पण नंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इंटिग्रेट आपल्याला करता आल्या पाहिजे. कारण त्या इंटिग्रेट जेवढ्या तुम्ही चांगल्या प्रकारे कराल तेवढा तुम्हाला आन्सर रायटिंगला जास्तीत जास्त फायदा हा त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर बघा, संघराज्य रचनेशी संबंधित समस्या आणि आव्हाने. सो बऱ्याचदा इंडियन फेडरलिझम बद्दल किंवा भारतीय संघराज्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसतात आणि अनेक वेळा त्याच्यावरती प्रश्न येताना दिसतो. बघा, अमेरिकेच्या बाबतीत जी केस आहे तर तिथं राज्य आधी आहेत आणि मग नंतर त्यांचं संघराज्य किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे फेडरेशन तयार झालेलं आहे. आपल्या इथं राज्य आधी आहेत का? नाही. आधी आपल्या इथं देश आहे आणि त्याच्यानंतर प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून त्याची वेगवेगळे युनिट्स मध्ये विभागणी केलेली आहे, त्याला आपण त्या ठिकाणी राज्य म्हणतो. बरोबर ना? म्हणून भारताला बऱ्याचदा इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ डिस्ट्रक्टिबल स्टेट्स असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे भारतीय संघराज्यातून फुटून बाहेर जाण्याचा अधिकार कुठल्याही राज्याला आहे का? नाही. बरोबर. सो प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून, मग त्या प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून जी राज्यांची त्या ठिकाणी विभागणी किंवा विभाजन करण्यात आलेलं होतं 1953ला जेव्हा पहिलं राज्य या विभाजनातून निर्माण झालं तेव्हा आंध्र प्रदेशचा बेस जो आहे तर तो भाषावार प्रांतरचना किंवा भाषिक आधारावरती, म्हणजे आपण परत म्हणूयात की संस्कृती, कारण भाषा हा त्या ठिकाणी कल्चरचा किंवा संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे, तर त्या भाषिक आधारावरती ते राज्य वेगळं निर्माण झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 7व्या घटना दुरुस्तीनुसार 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश हे त्यावेळी निर्माण झाले आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस वेगवेगळी राज्य पुनर्रचनेची कंटिन्युअसली चालूच आहे. जे की आपल्याला माहिती आहे की त्यावेळी जे काही स्टेट रिऑर्गनायझेशन्स कमिशन गठीत करण्यात आलेले होते किंवा पर्टिक्युलरली फाजल अली कमिशननं असं सांगितलेलं होतं की फक्त आणि फक्त भाषिक आधारावरती राज्य वेगळं केलं जाऊ नये. पण आज रोजी जर तुम्ही बघताय तर 2014 मध्ये त्याच आंध्र प्रदेशामधून सेपरेट तेलंगणाची मागणी त्या ठिकाणी झाली किंवा ती आधीपासूनच होत होती, पण 2014ला अधिकृतरित्या ती मागणी मान्य झाली आणि याच्या मध्ये मात्र तेलुगू भाषिक प्रदेशातूनच एक राज्य वेगळं झालेलं आहे. म्हणजे इथं हा राज्य पुनर्रचनेचा बेस हा भाषा न राहता, हा कल्चर त्या ठिकाणी किंवा संस्कृती न राहता तो बेस जो आहे तर तो कुठेतरी विकासाच्या विचारावरती पुढे गेलेला दिसतो. की विकासाच्या बाबतीमध्ये वायव्य आंध्र प्रदेशचा परिसर जो आहे तर तो थोडासा मागासलेला आहे कंपेअर टू रेस्ट ऑफ आंध्र प्रदेश, त्यामुळं त्या भागांना एक वेगळ्या राज्याची त्या ठिकाणी मागणी करावी लागते.
आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल ही संघराज्य काय म्हणतात त्याला संघराज्य रचनेशी संबंधित समस्या आणि आव्हानं आहेत. आणि मग याच्यावरच युपीएससीने प्रश्न विचारलेला दिसतो की छोट्या छोट्या राज्यांची जी मागणी वाढते किंवा लहान राज्यांची निर्मिती ही खरोखर विकासाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून योग्य ठरते का, किंवा त्यांनी त्याला अजून एक्सटेंड केलं की असा एक व्ह्यू पॉइंट आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून छोटे छोटे राज्यांची मागणी वाढली आणि काही अंशी आपल्याला असं दिसलं पण की काही ठिकाणी ती छोटी राज्य निर्माण केल्यामुळं काही अंश आकडेवारीच्या स्वरूपात तरी त्यांची डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ त्या ठिकाणी झालेली आहे. मग असंच छोटे छोटे जिल्हे निर्माण करणं हे संयुक्तिक आहे का, असा प्रश्न युपीएससीने त्या ठिकाणी विचारलेला होता. त्याच्यानंतर संघराज्याच्या रचनेशी संबंधित अनेक समस्या म्हणजे आज रोजी मी ह्या सिलेबसचं डिकोडिंग करत असताना परवाच्या कालच्या द हिंदूमध्ये किंवा इंडियन एक्सप्रेसमध्ये ही आर्टिकल तुम्हाला दिसतात की आज या आंध्र आणि तेलंगणाच्या पुनर्रचनेच्या कायद्याला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2014 मध्ये आंध्र आणि तेलंगणा हे त्या ठिकाणी सेपरेट झाले, बरोबर, नवीन तेलंगणा राज्याची निर्मिती झाली. मात्र तरी देखील त्यावेळी त्या कायद्यामध्ये जे काही तरतुदी करण्यात आलेल्या होत्या त्या तरतुदींची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. आणि ती अंमलबजावणी न झाल्यामुळं या दोन राज्यांमध्ये परत डिस्प्यूट निर्माण झालेले आहेत आणि परत केंद्र सरकारकडे ते वेगळ्या पॅकेजची मागणी करतायत. इव्हन दो तुम्हाला असं लक्षात आलं असेल की पवन कल्याण यांनी शपथ घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची किंवा चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आंध्र प्रदेशच्या बाबतीमध्ये परत न्यूजपेपरमध्ये एकच गोष्ट यायला लागली की त्यांना केंद्रामध्ये जास्त मंत्रिपदांपेक्षाही जास्त स्वारस्य किंवा जास्त इंटरेस्ट कशामध्ये वाटतोय, राज्याला विशेष दर्जा स्पेशल स्टेटस त्या ठिकाणी ग्रँट करण्यात यावा. आणि मग हा स्पेशल स्टेटस जर का दिला तर जिथं आपण बघतो की फंडिंग 60-40 अशा स्वरूपाचं आहे तर त्याच्याऐवजी ते फंडिंग कसं होतं 90-10 अशा स्वरूपाचं होतं. म्हणजे जास्तीत जास्त फंड्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळतील. त्यांची मागणी हीच आहे की आम्हाला जे प्रॉमिस करण्यात आलेलं होतं अमरावती ही सेपरेट राजधानी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जे काही फंड्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं मिळणं अपेक्षित होतं ते मिळालेले नाहीयेत तर ते लवकरात लवकर देण्यात यावे. म्हणजे परत एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, इश्यू रिझॉल्व्ह झालाय का नाही. दुसरी गोष्ट, आपलं जे संघराज्य आहे तर त्या संघराज्यामध्ये नेहमीच केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये काहीतरी वादाची परिस्थिती दिसते आपल्याला. बऱ्याचदा त्याला बार्गेनिंग फेडरलिझम किंवा कॉरलिंग फेडरलिझम असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याऐवजी ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी एक चांगली टर्म वापरलेली आहे ती म्हणजे सहकार्यात्मक संघराज्य असं भारतामध्ये अस्तित्वात असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सेंट्रल गव्हर्नमेंटना किंवा स्टेट गव्हर्नमेंट्स रिस्पेक्टिव्ह आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. बऱ्याचदा असंही म्हटलं जातं की सेंट्रल गव्हर्नमेंट हे फक्त फॅसिलिटेटर असलं पाहिजे, म्हणजे जिथं अडचणी येत आहेत तिथं सेंट्रल गव्हर्नमेंटनं रोल प्ले केला पाहिजे, बाकी स्टेटला जास्तीत जास्त ऑटोनॉमी त्या ठिकाणी दिली पाहिजे. म्हणजे संघराज्यामध्ये हे जे घर्षण होतंय, फ्रिक्शन होतंय तर ते फ्रिक्शन त्या ठिकाणी होणार नाही. पण तसं होताना दिसत नाही. बऱ्याच वेळा या संघराज्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांमध्ये एक आव्हान हे पण आहे की पॉलिटिकल सिच्युएशन तुमच्या इथली कशी आहे. केंद्रामध्ये वेगळ्या पार्टीचं सरकार, राज्यामध्ये वेगळ्या पार्टीचं सरकार. मग बऱ्याचदा तुम्हाला हे ऐकायला मिळतं की केंद्र सरकार आम्हाला म्हणावे असे पैसे देत नाही, केंद्र सरकार म्हणावे असे फंड्स आम्हाला त्या ठिकाणी देत नाही, केंद्र सरकार म्हणावे अशा योजना देत नाहीत, आमच्या प्रोजेक्टला त्या ठिकाणी सँक्शन देत नाहीत. मग याच्यामुळं काय होतं, ओव्हरऑल त्या ठिकाणी विकास जो आहे तर तो खुंटतो. आणि शेवटी काय, महाराष्ट्र काय, तेलंगणा काय, आंध्र काय किंवा गुजरात काय, ही फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी केलेली विभागणी आहे. पण अदरवाईज आपल्याला सगळा विकास कुणाचा करायचा आहे, पूर्णपणे भारताचा, म्हणजे इंडिया ॲज अ होल आपल्याला त्या ठिकाणी विकास साध्य करायचा. त्यामुळे ते त्या संबंधितल्या समस्या पण जाणून घ्यायच्यात आपल्याला आणि आव्हानं पण जाणून घ्यायचेत. आणि महत्वाचं म्हणजे या समस्या किंवा आव्हानांवरती उपाययोजना काय असू शकतात तर ते पण आपल्याला जाणून घ्यायचे. आणि इथं प्रश्न जास्त करून विचारले जाणार आहेत. समस्या आव्हाने तर तुम्हाला पुस्तकात मिळतील, पण उपाययोजनांच्या बाबतीतले इनपुट्स आपल्याला तिथं द्यावे लागतील. प्लस करंट कॉन्टेक्स्ट मध्ये जे काही येते. आता एक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, पेपर 2 मध्ये आणि पेपर 3 मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये करंट अफेअर्स तुम्हाला लक्षात घ्यावे लागतात. आणि ते आर्टिकल जसं मी आता संघराज्याशी संबंधित समस्यांमध्ये डिरेक्टली आंध्र आणि तेलंगणाच्या बाबतीतलं उदाहरण दिलं किंवा
गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या आर्टिकलचं उदाहरण दिलं. सो त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा, स्थानिक स्तरापर्यंत सत्ता आणि वित्त पुरवठा यांचे वितरण आणि त्यातील आव्हाने. आता स्थानिक स्तरापर्यंत सत्ता, त्याचं वितरण, म्हणजेच इथं याच्यातला हिडन मुद्दा काय हो, विकेंद्रीकरण किंवा डिसेंट्रलायझेशन. मग हे डिसेंट्रलायझेशन स्थानिक स्तरापर्यंत कुणाच्या माध्यमातून होतंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. मग त्यातली आव्हानं काय आहेत, त्याचबरोबर वित्त पुरवठ्याचं वितरण स्थानिक स्तरापर्यंत. मग इथं आर्टिकल 280 नुसार गठीत करण्यात येणारा त्या ठिकाणी फायनान्स कमिशन चर्चेत येताना दिसतं. खास करून 14व्या वित्त आयोगापासून पुढं ऑनवर्ड्स आपल्याला असं लक्षात येईल की जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला, टॅक्सेसचं डिव्होल्युशन जे आहे तर ते स्थानिक स्तरापर्यंत जायला सुरुवात आपल्याला झालेली दिसते. सो त्यातली आव्हानं, या गोष्टींचा अभ्यास करणं आपण अपेक्षित आहे. त्यानंतर सत्ता विभाजन, ठीक, डिव्हिजन ऑफ पॉवर्स ज्याला आपण म्हणतो. कशामध्ये, शासनाची विविध अंग. आता शासनाच्या विविध अंगांचा जर का विचार केला तर इथं कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्याय मंडळ आहे. सर्वोच्च कोण आहे, तर कोणच नाही. प्रत्येक जण आपापल्या डोमेन मध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च आहे. बरोबर. बघा, 1997 ला जवळपास विशाखा जजमेंट आलेलं होतं, ज्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांवरती लैंगिक अत्याचार होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे याच्या बाबतीतल्या उपाययोजना किंवा याच्या बाबतीतली मार्गदर्शक तत्व ही त्या विशाखा जजमेंट मध्ये सांगण्यात आलेली होती. कुणी सांगितली, सर्वोच्च न्यायालयाने सांगितली. पण कायदा ऍक्च्युअली कधी झाला, निर्भया केस नंतर झाला. का, कारण कायदे बनवण्याचा जो डोमेन आहे तो कुणाचा आहे, कायदे मंडळाचा आहे. पण त्या कायद्याचं इम्प्लिमेंट करण्याचा जो डोमेन आहे तर तो कुणाचा आहे, कार्यकारी मंडळाचा आहे. भारताच्या बाबतीमध्ये कायदे मंडळातूनच कार्यकारी मंडळाची निर्मिती होते. म्हणजे लोकसभेत निवडून गेलेले सगळे सदस्य आहेत किंवा राज्यसभेतले सदस्य आहेत ते आपण कशाचा भाग म्हणूयात, कायदे मंडळाचा भाग म्हणूयात. बरोबर. जे काय करतात, कायदे बनवण्याचं काम करतात. आणि लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त असणाऱ्या पक्षाचा एक व्यक्ती हा पंतप्रधान त्या ठिकाणी होतोय आणि त्यांच्या सल्ल्यानं मंत्रिमंडळाची इतर नियुक्ती त्या ठिकाणी होताना दिसते. अमेरिकेमध्ये असं आहे का, अमेरिकेमध्ये एखादा व्यक्ती मंत्री होणार असेल तर त्याला सिनेटचा सदस्य असणं बंधनकारक नाही. म्हणजे जो बायडेन निवडून आल्यानंतर ते त्यांच्या मर्जीनुसार कुणालाही मंत्री म्हणून त्या ठिकाणी नियुक्त करू शकतात. भारतात पण तसं आहे, मर्जीनुसार मंत्री म्हणून नियुक्त करता येते, पण 6 महिन्यांच्या आत त्या व्यक्तीनं लोकसभा किंवा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणं किंवा राज्यसभा सदस्य किंवा लोकसभा सदस्य होणं हे बंधनकारक त्या ठिकाणी आहे. गेटिंग माय पॉइंट. सो कार्यकारी मंडळ काय करतंय, जे कायदा तयार झालेला आहे, जो लॉ फॉर्म्युलेट झालेला आहे त्या लॉचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करतोय. जी पॉलिसी तयार झालेली आहे, जे धोरण तयार झालेलं आहे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करते, कार्यकारी मंडळ करते. आणि या सगळ्यामध्ये कोण पिक्चर मध्ये येत आहे, न्यायपालिका, जी काय करते, न्यायदानाचं त्या ठिकाणी काम करते. याच्यामध्ये काहीतरी चूक होत असेल तर त्या ठिकाणी त्याचं इंटरप्रिटेशन करून त्याच्याबद्दल करेक्ट करण्याचे काम करते. आणि मग चौथा अनौपचारिक स्वरूपातला आधारस्तंभ लोकशाहीचा मानला जातो तो म्हणजे प्रसार माध्यम. पण आजच्या घडीला त्या प्रसार माध्यमांबद्दल आधारस्तंभ मानणं म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. बरोबर. ज्या पद्धतीने बायस्ड रिपोर्टिंग वगैरे केलं जातं. पण बऱ्याचदा बघा तुम्ही स्थानिक स्तरावरती खड्डे पडलेले असतात रस्त्याला आणि मग फोटो येतो आणि परत खड्डे मुजवले जातात. बरोबर. आता मुजवतंय कोण, कार्यकारी मंडळ. खड्डे पडलेले असतात ते सांगतंय कोण, तर मीडिया, प्रसार माध्यम. आणि तिसऱ्या दिवशी मग हे येतो की लोकमत इफेक्ट किंवा सकाळ इफेक्ट. काय, त्यांनी खड्डा पडलेला होता तर तो त्याचा फोटो पोस्ट केला, त्याची बातमी पोस्ट केली, लगेच खड्डा मुजवला गेला. म्हणजे ही ऍक्च्युअली प्रसार माध्यमांची लोकशाहीमधली भूमिका आहे. लोकशाहीमध्ये लोकांचा जो आवाज आहे किंवा आपण असं म्हणूयात की जिथं अन्याय होत असेल किंवा एकंदरीतच चुकीचं काहीतरी घडत असेल तर त्याच्याबद्दलचा व्हॉइस जो आहे तर तो मुक्तपणे मांडण्याचं एक साधन म्हणून वृत्तपत्र त्या ठिकाणी आहे. पण तशी काही फारशी भूमिका आजची वृत्तपत्र आपल्याला बजावताना दिसतातच असं त्या ठिकाणी नाही. गेटिंग इट.
त्याच्यानंतर विवाद निवारण यंत्रणा, वेगवेगळे काय म्हणतात त्याला डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम्स आहेत, तर ते डिस्प्यूट रिझोल्युशन मेकॅनिझम्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था. ठीक. त्यानंतर बघा भारतीय घटनात्मक व्यवस्थेशी इतर देशातील घटनात्मक व्यवस्थांशी तुलना, हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे. ऑलरेडी आपण भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये कोणकोणते भाग हे साधारणपणे कोणकोणत्या राज्यघटनेमधून समाविष्ट करण्यात आलेले आहेत किंवा कुठल्या राज्यघटनेचा एकंदरीतच फॉर्मॅट डोळ्यात समोर ठेवून आपण ते केलेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण वाचतो. पण इथं काय दिलेलं आहे की भारतीय घटनात्मक व्यवस्थेची इतर देशांशी असणारी तुलना. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं असेल तर मागे राष्ट्रपतीचे इलेक्शन्स त्या ठिकाणी झाले, तर आपले इतर राष्ट्रपतींचे इलेक्शन्स कसे होतात आणि फ्रान्समध्ये राष्ट्रपतींचे इलेक्शन्स कसे होतात याचं कंपॅरिझन करणारा एक प्रश्न किंवा याचं कंपॅरिझन करायला लावणारा एक प्रश्न UPSCनं त्या ठिकाणी विचारलेला होता. गेटिंग इट? सो तुम्हाला इतर देशांमध्ये घटनात्मक प्रक्रिया नेमकी कशी आहे, भारतात नेमकी कशी आहे, त्याच्यामध्ये काय साम्य आहे, त्याच्यामध्ये काय डिफरन्सेस आहे, तर ते या मुद्द्याच्या अनुषंगाने अभ्यासावं लागेल. त्यानंतर संसद आणि राज्य विधानमंडळ, मग त्यांची संरचना नेमकी काय, आणि हे तुम्हाला प्रिलिमला पण त्या ठिकाणी उपयोगी पडेल. ठीक. सो त्याच्यानंतर त्यांची कार्य, त्यांचं कामकाज, सत्ता आणि विशेष अधिकार आणि यातून उद्भवणारे मुद्दे. आता हा यातून उद्भवणारा मुद्दा जो आहे तर तो आपल्याला कुठेतरी करंट कॉन्टेक्स्ट मध्ये काहीतरी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, तर त्याच्याकडे सूचित करतो. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मध्यंतरी महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते तर त्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्तीच लवकर केलेली नव्हती आणि तिथं स्वविवेकाधिकाराचा वापर केला, आणि मग त्यातून उद्भवणारे मुद्दे. किंवा मगाशी मी सांगितलं की दिल्लीचे नायब राज्यपाल आणि दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये जो काही डिस्प्यूट कंटिन्युअसली, मग त्या ठिकाणी न्यायालय पण त्यांना सांगते की जर राज्यकारभार करायचा असेल तर नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये कुठंतरी चांगला संवाद असला पाहिजे. ते नेहमी दोन टोकाला असतील तर राज्याचा विकास कसा त्या ठिकाणी होणार. आणि ॲट दी सेम टाइम ते हेही सांगतात की दिल्लीमध्ये जरी विधानमंडळ त्या ठिकाणी असलं, म्हणजे स्टेट लेजिस्लेचर त्या ठिकाणी असलं, तरी देखील दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. आणि ते राज्यपालांना पण इक्वली सांगतायत की तुम्ही जरी राज्यपाल असला तरी तुमच्या आधी लेफ्टनंट गव्हर्नर आहे, नायब राज्यपाल आहे, त्यामुळे फुल फ्लेजेड राज्यपालाला जे अधिकार आहेत तर ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू नका. ठीक. सो ह्या असे जे काही त्यातून उद्भवणारे मुद्दे आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. मगाशी जी मी टूल्स सांगितली वेगवेगळी, संरचना आणि कार्य हा तर बेसिकचा मुद्दा आहे, पण कामकाज नेमकं कशा पद्धतीने चालतं, मग त्या कामकाजामध्ये कुठले कुठले माध्यम आहेत की ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाला अकाउंटेबिलिटीसाठी आपण विचारू शकतो, त्या माध्यमांचा वापर करू शकतो, कुठल्या माध्यमातून जास्तीत जास्त पारदर्शकपणे कारभार चालावा यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो, तर ते सगळे मुद्दे इथं आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. त्यानंतर मग राज्य व्यवस्था. ठीक. गव्हर्नन्स. मग गव्हर्नन्स मधला एक काय म्हणतात त्याला ट्रॅडिशनल आणि टेक्निकल पार्ट म्हणून आपल्याला काय अभ्यासायचं आहे, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका, मग त्यांची रचना, संघटना आणि कार्यप्रणाली. मग नेमकं काय आहे, कशा पद्धतीनं रचना आहे, काय हायरार्की त्या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची रचना काय आहे, उच्च न्यायालय काय आहे, त्यानंतर सबऑर्डिनेट कोड्स जे आहेत तर त्यांचं काय इश्यू आहे, त्याच्यानंतर लोक अदालत काय नेमका प्रकार आहेत. ठीक. सो ते सगळं आपल्याला बघायचंय. राज्य सरकारची मंत्रालय आणि वेगवेगळे विभाग. ठीक. म्हणून मी म्हटलं की हे टेक्निकल आहे थोडंसं. त्यानंतर राज्य व्यवस्थेतील भूमिका कुणाची, दबाव गट, प्रेशर ग्रुप्स. प्रेशर ग्रुप्स हे ऍक्च्युली पॉलिटिक्स मध्ये पार्टिसिपेट करतात का, इलेक्शन लढतात का, नाही, पण गव्हर्नमेंटचा जो अजेंडा त्या ठिकाणी आहे, गव्हर्नमेंटचं जे धोरण आहे तर त्या धोरणावरती दबाव त्या ठिकाणी टाकून त्या धोरणाला करेक्ट करण्याचं काम दबाव गट करत असतात, प्रेशर ग्रुप्स. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की शेतकरी आंदोलनामध्ये काही पॉलिटिकल लीडर्स किंवा कुठलीही पॉलिटिकल पार्टी डायरेक्टली होती का, नाही. मग शेतकरी आंदोलनामध्ये ज्या ज्या शेतकरी संघटना होत्या त्या एक प्रकारे दबाव गट म्हणून काम करतायत.
किंवा महाराष्ट्रामध्ये अनेकदा ऊसाला योग्य दर मिळाला नाही म्हणून आंदोलन होतं आणि ते आंदोलन झाल्यानंतर ऊसाला योग्य दर मिळतो. मग इथं दबाव गटांनी ऍक्च्युली ते ज्या डोमेन मध्ये त्या ठिकाणी कार्य करतायत तर त्यांची भूमिका बजावलेली. मासे पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणारे दबाव गट आहेत किंवा आदिवासी भागामध्ये कुठं अन्याय होत असेल तर त्याच्यासाठी काम करणारे वेगवेगळे दबाव गट आणि संघटना आहेत. तर त्यांची भूमिका आणि वेगवेगळ्या औपचारिक आणि अनौपचारिक संघटना, फॉर्मल आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. सो त्या ऑर्गनायझेशनचा पण रोल डेमोक्रेसीमध्ये महत्वाचा ठरतो, त्यांच्या भूमिकेबद्दल. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था दिसते, ज्याच्यामध्ये जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषद आहे, त्याच्यानंतर तालुका किंवा ब्लॉक स्तरावरती आपल्या इकडे पंचायत समिती आहे आणि ग्रामीण स्तरावरती आपल्या इकडं ग्रामपंचायत आहे. हे काय झालं? ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचं प्रारूप. असंच शहरी भागामध्ये पण स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला दिसतात, ज्याच्यामध्ये महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत, त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड्स, कटक मंडळ त्या ठिकाणी आहेत. राईट. सो यांच्याकडे असणारे अधिकार, यांची रचना नेमकी काय आहे, महाराष्ट्रामध्ये त्याच्याबाबत काय स्थिती आहे, इलेक्शनच्या बाबतीत काय स्थिती आहे, तर त्याच्याबद्दल. आणि अगदी आपण असं म्हणूयात की याच्यावरती UPSCला जरी जास्त क्वेश्चन तसे दिसत नसले एक्सक्लुझिव्हली, तरी मी असं म्हणेन की MPSCला मात्र त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की काय, फॉर एक्झाम्पल जिल्हा परिषदेची रचना स्पष्ट करा, जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांबद्दल माहिती देऊन त्या समित्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल सविस्तर चर्चा करा, असे प्रश्न मात्र डेफिनेटली आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या अविश्वास ठरावाबद्दल टिपा लिहा. म्हणजे दोन प्रकारे मला वाटतं MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे आता की डेफिनेटली सिलेबस हा UPSCचा जसा आहे तसा ॲज इट इज कॉपी झालेला आहे, मात्र प्रश्न विचारले जाताना सगळे प्युअरली UPSC ज्या पद्धतीनं ज्या काठिण्य पातळीनं प्रश्न विचारते तसे विचारले जाणार आहेत का? नाही. काही प्रश्न तसेही विचारले जातील, काही प्रश्न असे स्ट्रेट फॉरवर्ड देखील विचारले जातील. कारण सध्या तरी तुम्हाला असं लक्षात येत असेल 1750 मार्काची मेन्स लिहिणं हे चॅलेंज आहे आणि पहिलं वर्ष जोपर्यंत होत नाही, एकदा पॅटर्न त्या ठिकाणी कळत नाही, तोपर्यंत कोणालाच अंदाज लावणं शक्य नाही. मग मे बी पॉसिबिलिटी आहे की UPSCने याच्या आधी जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते UPSCचे जे मेन्सचे PYQ आहेत तर ते जसेच्या तसे त्या ठिकाणी विचारू शकतील, त्या आधारे प्रश्न फॉर्मॅट करू शकतील आणि 2000 त्या ठिकाणी 7 ते 11 जो पॅटर्न होता तर त्या पॅटर्न नुसार पण त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतील. म्हणजे जो ओरिजिनल डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो MPSCचा होता, पण त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे जर का क्वेश्चन आपण बघितले तर ते क्वेश्चन फारच बेसिक लेवलचे आहेत. त्यामुळे अगदी तसे विचारले जातील का? तर डेफिनेटली नाही. अगदी UPSC सारखे विचारले जातील का? तर डेफिनेटली. ठीक. मग मिक्सचर आहे. मग आपली तयारी कशी असावी? आपण या UPSCनं जसे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या लेवलनं पण तयारी करूया आणि त्याचबरोबर MPSCला काय अपेक्षित आहे तर त्या पद्धतीनं पण तयारी करूया. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी एक सिलेबस मध्ये मुद्दा काय सांगितलेला आहे, विथ सम रेफरन्स टू महाराष्ट्र. बरोबर ना? महाराष्ट्राचा विशेष संदर्भ किंवा काही संदर्भासह. म्हणून मग स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही बघत असताना तिथं महाराष्ट्राच्या संदर्भात याची चर्चा त्या ठिकाणी केली पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये याचं प्रारूप काय, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या नेमक्या काय आहेत, त्यांचे फायनान्सेसचे इश्यू काय आहेत, बरोबर, तर ते बघणं आपल्याला गरजेचं ठरतं. लोकप्रतिनिधी कायदा, रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट, तर त्याची ठळक वैशिष्ट्ये. आता मी काय म्हटलं, बरेच मुद्दे हे अप्लाइड असणार आहेत. आता अप्लाइड कसे असणार आहेत? तुम्ही इथं लोकप्रतिनिधी कायद्याची वैशिष्ट्य बघताय, त्याच्यानंतर पुढं वेगवेगळ्या प्रकारच्या घटनात्मक आणि बिगर घटनात्मक
यंत्रणा बघणार आहात, तिथं निवडणूक आयोग नावाची घटनात्मक यंत्रणा बघणार आहात, बरोबर. याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही काय बघणार आहात, भारतातली निवडणूक प्रक्रिया, ठीक, इलेक्टोरल प्रोसेस नेमकी कशी आहे ते बघणार आहात. त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया बघत असताना तुम्ही मग निपक्षपाती पद्धतीनं किंवा पारदर्शक पद्धतीनं निवडणुका पार पडाव्यात यासाठी त्यांना निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत किंवा काय त्यांची कार्य आहेत तर ते बघणार आहात. त्याच्यातून निर्माण होणारे वेगवेगळे मुद्दे जे आहेत तर ते बघणार आहात. उदाहरणार्थ निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती जी काय आर्टिकल आलेली आहे तर त्या अनुषंगाने जो डिबेट आहे तर तो बघणार आहात. त्याच्यानंतर त्याच्यासाठी चालू करण्यात आलेले ऍप्स, पोर्टल्स हे पण बघणार आहात. कशाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न, व्हॅल्यू ॲडिशन पॉइंट ऑफ व्ह्यू न. आता हे सगळं झालं एका बाजूला जे सिलेबसचा भाग म्हणून आपण बघणार आहोत. पण आता सध्या एक डिबेट चालू आहे तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन इलेक्शन, एक देश एक निवडणूक. म्हणजे काय, सायमल्टेनियस इलेक्शन्स घ्यायच्या, कोणाच्या, लोकसभेच्या आणि त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभेच्या, सगळ्या देशातल्या. आणि मग त्याच्यासाठी एक कमिटी गठीत करण्यात आलेली होती, रामनाथ कोविंद कमिटी, आणि त्यांनी एक अहवाल सादर केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे की हे असं करू शकतो, त्याच्यामुळे वेळ वाचू शकतो, पैसा वाचू शकतो, विकासासाठी जास्तीत जास्त वेळ त्या ठिकाणी काय म्हणतात आला, किंवा प्रशासन व्यवस्था सारखी सारखी निवडणूक यंत्रणेमध्ये इन्व्हॉल्व्ह राहणार नाही, विकासासाठी त्या ठिकाणी मुभा मिळू शकतो वगैरे वगैरे. पण एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, हे जर राबवायचं असेल त्या ठिकाणी वन नेशन वन इलेक्शन, तर लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये काही बदल करावे लागतील. त्याचबरोबर निवडणूक आयोगाची जी आयोगाशी संबंधित जी काही कलमं आहेत तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल, त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. म्हणजे हे असे ओव्हरलॅपिंग मुद्दे आहेत ना तर ते एका लेवल नंतर आपल्याला शिकायचे. म्हणून याचा बेसिस कसा असावा, पहिल्यांदा सुरुवातीला अभ्यास करत असताना आपण पॉलिटीचा थॉरली अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर जसे जसे त्या टॉपिकमध्ये इश्यूज आहेत तर त्यांचा डिबेट करणं. आता डायरेक्टली समजा शिकवायला सुरुवात केल्यानंतर मी जर का तुम्हाला वन नेशन वन इलेक्शनचं सांगायला लागलो तर तुम्हाला काहीच कळणार नाही, कारण ना तुम्हाला लोकप्रतिनिधी कायदा माहिती आहे ना तुम्हाला निवडणूक आयोग माहिती आहे. आधी हे समजून घेऊयात आणि मग पुढचं जाऊयात ना. म्हणजे मला काय म्हणायचं, एक वेबसिरीज तुम्ही बघताय बरोबर, आणि मी त्या वेबसिरीजचा 10वा 11वा 12वा एपिसोड बघितलाय आणि तुम्ही 3ऱ्या एपिसोडला आहे, आणि मी जर का तुम्हाला 10व्या एपिसोडमध्ये काय चाललेलं आहे हे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय म्हणाल, बाबा रे मी 3ऱ्या एपिसोडमध्ये त्याच्यात मला अजून तरी काय असं ते पात्रच आलेलं नाहीये, ज्या कॅरेक्टर बद्दल तू बोलतोयस 12व्या एपिसोडमध्ये तर ते पात्रच अजून 3ऱ्या एपिसोडमध्ये एस्टॅब्लिश झालेलं नाही, मग तुम्हाला ते कळणार आहे का, नाही. मग त्याच पद्धतीनं जोपर्यंत तुम्ही एक बेसिक व्यवस्थित रीडिंग म्हणजे वेगवेगळ्या घटकांचं करत नाही, सिलेबसच्या पॉइंट्स कळत नाही, तोपर्यंत त्यातून उद्भवणारे मुद्दे हे लक्षात येणार नाहीत. आणि मग बऱ्याचदा चूक काय होती तुम्हाला सांगतो, त्यातून उद्भवणारे जास्तीत जास्त मुद्द्यांवरचे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतात. आणि मग तुम्ही काय म्हणता, सर शिकवतायत पण सर तुम्ही हे का नाही शिकवत. म्हणजे आता एक प्रश्न आलेला होता, आयर मधला प्रश्न आहे, पण आता ओघानं डिस्कशन चाललंय म्हणून मी तुम्हाला सांगतो. प्रश्न काय होता बघा, आयरचा टॉपिक काय, भारत आणि भारताचे शेजारील राष्ट्रांचे असलेले भारताचे संबंध, बरोबर. तर त्या अनुषंगाने आपण श्रीलंका बघतो, त्या ठिकाणी म्यानमार बघतो, भूतान बघतो, नेपाळ त्या ठिकाणी बघतो, पाकिस्तान, त्यानंतर चायना, अफगाणिस्तान वगैरे वगैरे, राईट. मग त्यामध्ये मध्यंतरी श्रीलंकेमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली होती तर त्या अनुषंगानं भारताचा तिथं स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करण्यामध्ये काय रोल असू शकतो असा प्रश्न विचारलेला होता. किंवा एक प्रश्न असा विचारलेला होता की भारत आणि श्रीलंका यांच्या मधल्या द्विपक्षीय संबंधामध्ये भारतातले कुठले कल्चरल मुद्दे त्या ठिकाणी इम्पॅक्ट करतायत. मग ह्याच्यासाठी तुम्हाला तिथल्या तमिळ लोकांचा काय इश्यू आहे तर ते आधी माहीत असलं पाहिजे ना, मग तिकडं जाऊ आपण. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, किंवा तो दुसरा प्रश्न अदरवाईज उत्तर देत असताना आधी भारत श्रीलंका रिलेशन्स काय आहेत
त्याचा इतिहास काय आहे, आतापर्यंत ते कसे त्या ठिकाणी आलेले आहेत, बरोबर, कुठल्या कुठल्या त्या ठिकाणी डायमेन्शन्स मध्ये ते रिलेशन्स त्या ठिकाणी वाढलेले आहेत, कुठल्या कुठल्या डायमेन्शन्स मध्ये त्याच्याबाबत वादाचे मुद्दे त्या ठिकाणी आहेत, आणि मग मी ते मग पुढे मांडू शकतो. मग विद्यार्थ्यांची हीच चूक होते की आधी थॉरली समजून घ्यायचं नाही आणि डायरेक्टली मग प्रश्न सडनली एन्काउंटर होतो की अरे हे आम्हाला येतच नाहीये. येत का नाहीये, तर हे त्यातनं उद्भवणारी मुद्दे. आधी मला लेफ्टनंट गव्हर्नर कळला पाहिजे, आधी मला केंद्रशासित प्रदेशांचं प्रशासन कळलं पाहिजे, नॅशनल कॅपिटल रिजन दिल्लीच्या बाबतीत मधलं जे प्रशासन आहे तर ते मला कळलं पाहिजे, आणि नंतर मी मग पुढे जाणार आहे की मग तिथं नेमका वाद काय आहे. आधी मला मुख्यमंत्र्यांचे अधिकार कळले पाहिजेत, आधी मला राज्यपालांचे अधिकार कळले पाहिजेत, कुठल्या कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये राज्यपाल त्यांच्या स्वविवेकाधिकाराचा म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर्सचा वापर करू शकतो हे मला कळलं पाहिजे. त्याच्याशी संबंधित काही राज्यपालांनी असे डिस्क्रिशनरी पॉवर्स वापरले आणि त्याच्यातून काही घटनात्मक मुद्दे उपस्थित झाले आणि त्याच्यामुळं काही केसेस झाल्या आणि त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं जे काही व्हर्डिक्ट दिलेलं आहे तर ते मला माहीत असलं पाहिजे. मग मी म्हणू शकतो की याच्यामध्ये वादाचा जो मुद्दा आहे तर त्याची स्क्रुटिनी कशी करायची. अलग लक्षामध्ये. त्यामुळं नुसतं बुकिश राहून पण उपयोग राहणार नाही, नुसतं करंट वरती अवलंबून असून पण उपयोग राहणार नाही, तर आपल्याला दोन्हीचा एक सांगड स्टॅटिक आणि डायनॅमिकची व्यवस्थित पद्धतीनं घालायची आहे. नाहीतर म्हणायला तर सोपं आहे ना, मी बघतो अनेक युट्यूब चॅनल वरती गव्हर्नन्स काय करंट बंद करा, सोशल जस्टिस काय करंट बंद करा. अरे पण काय बेस असला पाहिजे का नाही, त्या बेसला धरून मग ते करंट कडे जायचं. कारण आता तुमचा प्रश्न असेलच ना, न्यूजपेपर वाचताना सगळंच महत्वाचं वाटतंय, काय घ्यावं तेच कळना झाले. ठीक, आपलं करंटचं पण लेक्चर होणार आहे त्याच्यावरती, त्यामुळे तिथं आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करूयात. ठीक, आत्ता मी त्याच्यात डिटेलमध्ये जात नाही, आत्ता आपण ह्याच मुद्द्यावरती करूयात चर्चा. विविध घटनात्मक पद, मगाशी जे मी सांगितलं ना निवडणूक आयोगाचा मुद्दा येणार. विविध घटनात्मक पद, मग त्यांची नियुक्ती, त्यांचे अधिकार किंवा सत्ता आणि कार्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या. ठीक, सो हे अभ्यासायचे. त्यानंतर विविध संस्था, मग त्याच्यामध्ये बघा वैधानिक संस्था, नियामक संस्था आणि अर्धन्यायिक संस्था. फरक आहे का यात? काही एकच असतात सगळ्या. काही संस्था कशा असतात, घटनात्मक संस्था किंवा घटनात्मक आयोग. याचा अर्थ काय होतो, भारतीय राज्यघटनेमध्ये यांची तरतूद करण्यात आलेली आहे, बरोबर. आणि मग बिगर घटनात्मक संस्था म्हणजे आता घटनाबाह्य आहेत का, नाही, ज्यांची राज्यघटनेमध्ये तरतूद नाहीये मात्र कुठला तरी कायदा करून त्या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे, त्याला काय म्हटलं जातं, वैधानिक संस्था, स्टॅट्युटरी बॉडीज. त्याच्यानंतर नियामक संस्था, रेग्युलेटरी बॉडीज. राईट. उदाहरणार्थ जर द्यायचं म्हटलं तर रेग्युलेटरी बॉडीज, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेग्युलेटरी बॉडीज आपण बघू शकतो, ज्या काहीतरी नियमनासाठी एस्टॅब्लिश केलेल्या आहेत, त्यांना स्पेसिफिकली त्या बाबतीतले अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. राईट. सो त्या प्रकारच्या संस्था. त्याच्यानंतर अर्धन्यायिक संस्था म्हणजे ज्याला क्वाझी ज्युडिशियल बॉडीज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा अथॉरिटीज. राईट. हे आता नियामक संस्थांमध्ये आपण सेबी पण बघू शकतो ना, एक वैधानिक संस्था ऍक्ट द्वारे एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे आणि ती काय करते, भारतीय भांडवली बाजाराचं रेग्युलेशन करण्याचा प्रयत्न करते. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा ट्राय, टेलिकॉम रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. ठीक. सो त्या रिस्पेक्टिव्ह संस्था. ठीक. अर्धन्यायिक संस्था, क्वाझी ज्युडिशियल, काही बॉडीजना अर्धन्यायिक अशा स्वरूपाचे म्हणजे दिवाणी न्यायालयाचे त्या ठिकाणी अधिकार प्रदान केलेले असतात. सो अशा प्रकारच्या अर्धन्यायिक संस्था, तर त्यांचा अभ्यास आहे आपल्याला. त्यानंतर विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप, मग त्यांची रचना आणि संरचना आणि
अंमलबजावणी बाबतीत उद्भवणारे मुद्दे. बघा, रचना आणि संरचना हा कसा मुद्दा झाला? स्टॅटिक मुद्दा झाला. हा मुद्दा कसा झाला? बेसला लक्षात घ्यावा लागणारा मुद्दा झाला. आणि अंमलबजावणी बाबतीत उद्भवणारे मुद्दे हा त्यातनं करंट कॉन्टेक्स्ट झाला. आणि मग परत इथं जो लिखित स्वरूपात नाहीये तो म्हणजे हे मुद्दे रिझॉल्व्ह करण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जाव्यात किंवा केल्या जाऊ शकतात किंवा करण्यात येत आहेत याच्याबद्दलचा तिसरा मुद्दा. राईट. नेक्स्ट, विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग. मग त्याच्यामध्ये भूमिका कोणाची? बिगर शासकीय संस्थांची भूमिका, स्वयंसहाय्यता गटांची भूमिका, वेगवेगळे गट आणि संघटना, त्याचबरोबर वेगवेगळे ट्रस्ट, धर्मादाय संस्था, संस्थात्मक आणि इतर भागधारकांची भूमिका. हे कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे? तर आपल्याला असं लक्षात येईल की सोशल जस्टिसच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला बघता येऊ शकतो. किंवा रोल ऑफ एनजीओज. बऱ्याचदा एनजीओ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनच्या ऐवजी त्याचा फुल फॉर्म असा केला जातो नॉट विथ द गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की एनजीओ काय करते? गव्हर्नमेंटच्या कुठल्या तरी धोरणाला विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी उभं राहतं. पण बऱ्याच वेळा असं होतं की गव्हर्नमेंट एखाद्या गोष्टीबद्दल धोरण ठरवत असतं तेव्हा त्या डोमेनमध्ये काम करणारे ज्या एनजीओज आहेत, ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, जे वेगवेगळे ट्रस्ट आहेत, तर त्या ट्रस्टना पण त्या ठिकाणी सोबत घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे पण जे काही सजेशन आहेत तर ते सजेशन विचारात घेण्याचा प्रयत्न करतात. का? कारण ते ग्राउंड लेवलला काम करत असतात ना. म्हणजे उदाहरणार्थ चाइल्ड लेबरसाठी कोणतरी काम करत असेल, उदाहरणार्थ आपण असं म्हणूयात की रिमांड होम मधल्या बालकांसाठी कोणतरी त्या ठिकाणी काम करत असेल, उदाहरणार्थ बेघर अनाथ बालकांसाठी कोणतरी काम करत असेल, वृद्धांसाठी कुठली तरी संस्था संघटना काम करत असेल, तर त्यांना जास्त जवळून त्या सगळ्या प्रॉब्लेम्सची जाणीव असते. ते इनपुट सरकारला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी देऊ शकतं. बऱ्याच वेळा बघा न्यूजपेपरमध्ये असं असते की सरकार धोरण तयार करते आणि त्याच्यासाठी तुमचे काही सजेशन असतील तर ते सजेशन या पत्त्यावरती त्या ठिकाणी पाठवा. मग ते त्यातले व्हॅलिड सजेशन असतील तर ते त्या ठिकाणी लक्षात त्या ठिकाणी घेतले जातात किंवा ते ऍक्सेप्ट पण बऱ्याचदा होताना दिसतात. सो त्यांची सगळ्यांची भूमिका. त्यानंतर आणि इथं एक महत्वाचा मुद्दा आहे स्वयंसहाय्यता गट म्हणजेच सेल्फ हेल्प ग्रुप्स. ठीक आहे, किंवा आपण आपल्या लँग्वेज मध्ये बोलायचं झालं तर बचत गट म्हणतो. सो यांची मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीमध्ये भूमिका आहे, मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य निर्मूलनामध्ये भूमिका आहे. आणि मग तुम्ही दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारच्या कुठल्याही योजना बघा, महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही योजना बघा, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स केले जात आहेत. त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. ठीक, मग त्याला जोडून करंट मध्ये जे येते तर ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा केंद्र आणि राज्यांच्या वंचित घटकांसाठी असणाऱ्या कल्याणकारी योजना. मग वंचित घटक कोण आहे? तो शेड्यूल्ड कास्ट आहेत, शेड्यूल्ड ट्राईब त्या ठिकाणी आहेत, त्यानंतर मागास वर्ग आहे, त्यानंतर महिला आहेत, त्यानंतर बालक आहेत, त्यानंतर कोण आहेत? दिव्यांग आहेत, त्यानंतर कोण आहेत? वृद्ध आहेत, त्यानंतर कोण आहे? निराधार आहेत किंवा आपण अनाथ म्हणूयात अजून. तर या वंचित घटकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या असणाऱ्या कल्याणकारी योजना. मग बघा कल्याणकारी योजना आणि त्यांची कामगिरी. मग इथं प्रश्न कसा येतोय? टीकात्मक परीक्षण करा, एखाद्या पॉलिसीचं टीकात्मक परीक्षण करा, म्हणून ती कामगिरी महत्वाची. की कामगिरी कशासाठी? तर ती योजना ज्या टार्गेट ऑडियन्स साठी तयार करण्यात, टार्गेट ग्रुप साठी तयार करण्यात आलेली आहे, खरोखर त्या योजनेमुळं त्या टार्गेट ग्रुपचा जो काही प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह झालेला आहे का? मग त्याच्यामध्ये लूपहोल्स काय आहेत, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहेत, मग ते प्रॉब्लेम्स दूर कसे केले पाहिजेत. राईट. मग ही सोल्युशन्स आपल्याला कुठे मिळतात? तिथे मिळतात. जसं म्हणतो ना आपण की पोलिसांना बऱ्याचदा पुरावा कुठे मिळतो?
जिथं गुन्हा घडलेला आहे तिथं पुरावा मिळतो. तसं सोल्युशन्स कुठं मिळतात? जिथं लूपहोल्स आहेत तिथं सोल्युशन मिळतात. अंधाधुंद सोल्युशन लिहून उपयोग आहे का? नाही. मग पहिल्यांदा त्या कल्याणकारी योजना आणि त्यांची कामगिरी, त्याच्यासाठीची असणारी यंत्रणा, त्याच्यासाठीचे असणारे कायदे आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संस्था. त्याच्यासाठी काही ज्या संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत तर त्या सामाजिक क्षेत्र, सोशल सेक्टर किंवा सोशल सर्व्हिसेस. मग त्याच्यामध्ये बघा विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित समस्या, त्याच्यानंतर काय आरोग्य, शिक्षण आणि मानव संसाधन विकास, तिन्ही पण कंटिन्युअस चर्चेत असणारे मुद्दे. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत बघताय तेव्हा 2020ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि त्याच्यामध्ये जे काय बदल होत आहेत ते माहीत असले पाहिजेत. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आत्ताच जो नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा इश्यू चाललाय, मग ती नीटची एक्झाम असेल किंवा नेटची एक्झाम असेल तर तो माहीत असला पाहिजे. राज्यस्तरावरती जर का आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की परदेशी उच्च शिक्षणासाठी जी स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिली जाते तर त्या स्कॉलरशिपसाठी काही अटी ज्या आहेत तर त्या बदलण्यात आल्यात आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे किंवा ऑलरेडी बऱ्याच जणांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्याच्यात असं टाकलंय की PhD ला जर जाणार असेल तर 40 लाख रुपये मिळणार आणि पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनला जाणार असेल तर 30 लाख मिळणार आणि 8 लाख उत्पन्नाची मर्यादा त्यांना त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आता ह्यांनी जे ऍडमिशन घेतलेलं आहे तर ते आधी जेवढी फी आहे तेवढी फी त्यांना त्या ठिकाणी मिळायची. आता ऍडमिशन घेतलंय त्यांनी किती 70 आणि 80 लाखाचं आणि त्यांना मिळणार किती 30 नाही तर 40 लाख. वरचे पैसे आणायचे कुठनं? ऑलरेडी त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे. मग हे प्रश्न, मग ह्याच्यामुळे वंचित राहणार विद्यार्थी तर तो एक मुद्दा. ठीक. एन नंबर ऑफ इश्यूज जे आहेत तर ते जे शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्माण होत आहेत 2020च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जे काही इनोव्हेटिव्ह गोष्टी आहेत मग त्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी भारत सरकारनं काही योजना आखल्यात का? उदाहरणार्थ आपण सगळं म्हणतोय डिजिटल शिक्षण झालं पाहिजे, त्याच्यानंतर उपक्रम आधारित शिक्षण झालं पाहिजे, व्यावसायिक शिक्षण हे त्या व्यक्तीला 8वी 9वी 10वी पासूनच त्या ठिकाणी प्रदान केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण पाहिजे ना. आपण म्हणतोय की स्मार्ट एज्युकेशन द्या पण स्मार्ट बोर्डच नाही, म्हणजे IT चे टूल्सच त्या ठिकाणी नाहीत. बरं टूल आहेत तर ते शिक्षकाला चालवता येत नाहीत, मग काय उपयोग आहे का? नाही. मग त्याच्यासाठी PM श्री नावाची योजना तुम्हाला लक्षात येईल. याच्या माध्यमातून काय केलं जातंय, जे ऑलरेडी एक्झिस्टिंग स्कूल आहेत तर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणं आणि नवीन स्कूल जे म्हणतात त्यांचं पण इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणं, ते स्मार्ट स्कूल्स बनवायचे किंवा तिथं डिजिटल वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध करायच्या. तर तसं आधी इन्फ्रास्ट्रक्चर आलं पाहिजे. नुसतं डिजिटल स्कूल म्हणून उपयोग आहे का? नाही. त्यानंतर आरोग्य, कोविड नंतर जरा बरी स्थिती आहे. म्हणजे मी परवाच मगाशीच एक अहवाल वाचला एप्रिलमध्ये आलेला, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आरोग्यावरती जो खर्च केला जातोय तर त्याच्यामध्ये 68% त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. किंवा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जे म्हणतो, म्हणजे एखादा आजार आल्यानंतर व्यक्तीच्या खिशातून होणारा खर्च, तर त्याचं प्रमाण पण हळूहळू कमी झालेलं आहे आणि गव्हर्नमेंटचे स्पेंडिंग त्याच्यावरती वाढलेले आहेत. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे. कारण आरोग्य जर का सुधारलं ना तर आपल्याला असं लक्षात येईल की सरासरी आयुर्मान जे आहे तर ते वाढणार आहे आणि सरासरी आयुर्मान जर वाढलं तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्या ठिकाणी होणार आहे. मानव संसाधन विकास, आधी सगळ्या समस्यांचं मूळ लोकसंख्येशी जोडलं जायचं. भारतात दारिद्र्य काय? लोकसंख्या जास्त आहे. बेरोजगारी काय? लोकसंख्या जास्त आहे. PMTच्या बसेस का बरं ओव्हर क्राऊडेड असतात? लोकसंख्या जास्त आहे. लोकल मुंबईची का भरलेली असते? लोकसंख्या जास्त आहे. क्राईम रेट का वाढलाय? लोकसंख्या जास्त आहे. झोपडपट्ट्या का वाढल्यात? लोकसंख्या जास्त आहे. बरोबर. पण 8व्या पंचवार्षिक योजनेनंतर मेजर शिफ्ट आला, ज्याच्यामध्ये एक विचार असा आला की अरे ही लोकसंख्या, ही जी संख्या आहे ना तीच एक मोठं पोटेन्शियल आहे. बरोबर. पण ते कधी पोटेन्शियल होऊ शकतं? जेव्हा हा जो संख्यात्मक ऍस्पेक्ट आहे त्याला गुणात्मकतेत रूपांतर आपण करू. त्याचा क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट आहे ना तर तो जरा क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट बनवला तर इकॉनॉमीला फायदा होऊ शकतो. मग तो कसा बनवू शकतो आपण? त्या लोकसंख्येला चांगलं शिक्षण द्या, चांगलं आरोग्य द्या, चांगलं प्रशिक्षण द्या, चांगलं कौशल्य द्या, जेणेकरून ती पॉप्युलेशन काय बनेल? एम्प्लॉयेबल बनेल.
आपल्याला इकॉनॉमीमध्ये किंवा जॉग्राफीमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडची थिअरी अभ्यासायला आहे. लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. बऱ्याच वर्षापासून ऐकताय ना, भारत हा तरुणांचा देश आहे वगैरे. कार्यकारी वर्गातील लोकसंख्या भारतामध्ये जास्त आहे, पण जास्त असून उपयोग काय? ती कार्यकारी वर्गातील जी लोकसंख्या आहे तर ती एम्प्लॉयेबल आहे का? बघा, आपण सगळे ग्रॅज्युएट आहोत, बरोबर? शिक्षित आहोत का? आपण एज्युकेटेड आहोत का? येस, डेफिनेटली आहोत. बट वी आर नॉट एम्प्लॉयेबल. का? या उद्या आजची तुमची डिग्री आहे तर त्या डिग्रीच्या बेसिसवरती मार्केटमध्ये गेल्यावर लगेच जॉब मिळतोय का? नाही. काहीतरी स्किल अक्वायर करावं लागते तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल, इफ यू आर कम्प्युटर इंजिनियर, स्टील तुम्हाला कुठली तरी लँग्वेज शिकावी लागते, कोडिंग शिकावं लागते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकावं लागते, डेटा सायन्स शिकावं लागते, राईट? म्हणजे काय करावं लागतं? स्किल अक्वायर करावं लागते. म्हणजे हा जो स्किल गॅप आहे, परत अगेन लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. 2020च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हा स्किल गॅप जो आहे तर तो भरून काढण्याविषयी तरतूद आहे. हा स्किल गॅप कमी करण्याविषयीची तरतूद आहे. ठीक. आणि मग हेच मानव संसाधन विकास, हे जर का लोकसंख्येला दिलं तर ती लोकसंख्या, ती पॉप्युलेशन एम्प्लॉयबल होईल आणि एम्प्लॉयबल पॉप्युलेशन ही इकॉनॉमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कंट्रीब्यूट करू शकेल. गेटिंग माय पॉइंट? सो ते सगळे मुद्दे. आता ह्यातले बरेच मुद्दे करंटचे आहेत, जसे की आता आरोग्य म्हटलं तर मग डिजिटल, त्याच्यामध्ये डिजिटायझेशन काय तर आभा कार्ड तुम्ही ऐकलं असेल आता, आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड. मग त्याच्यामध्ये हेल्थ डेटा जो आहे तर तो सगळा त्या व्यक्तीचा तयार होतोय, म्हणजे त्याची हिस्ट्री जी आहे तर ती ट्रॅक होऊ शकणार आहे. किंवा त्याच्यामध्येच अफोर्डेबल काय म्हणतात त्याला, मेडिसिन्स साठी मग प्रधानमंत्री जन औषधी योजना आहे. त्याच्यामध्ये कॅशलेस स्वरूपात उपचार करण्यासाठी मग आयुष्यमान भारत पण आहे आणि पॅरलली महाराष्ट्रामधली प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पण आहे. सॉरी, महात्मा फुले जन आरोग्य योजना पण आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत, राईट? सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. दारिद्र्य आणि भूक यांच्याशी संबंधित मुद्दे बघा, हे मुद्दे तुम्हाला इकॉनॉमीमध्ये पण आहेत आणि पॉलिटीमध्ये किंवा GS2 मध्ये पण त्या ठिकाणी आहेत. फक्त तिकडे वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये, इकडे वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये. कसं? इकडे GS2 मध्ये काय तेंडुलकर समिती, सी रंगराजन समिती आपण बघणार आहे का? नाही बघणार. इकडं काय? दारिद्र्य आणि भूक याच्याशी संबंधित मुद्दे, आणि त्याच्यासाठी भारत सरकार नेमकं काय करते, राज्य सरकार नेमकं काय करते, कुठल्या पॉलिसीज इंटरव्हेन्शन्स त्याच्यासाठी आहेत, कुठल्या स्कीम्स त्याच्यासाठी त्या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत. त्यानंतर बघा गव्हर्नन्स प्रोसेस, कारभार प्रक्रिया. मग त्याच्यामध्ये बघा पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई गव्हर्नन्स, नागरिकांची सनद आणि जाहीरनामे आणि संस्थात्मक आणि इतर उपाय. पारदर्शकता, मग याचे कितीतरी मुद्दे तुम्हाला रोज अभ्यासाला येतात. उत्तरदायित्व, ठीक, अकाउंटेबिलिटी. आणि मग बघा ई गव्हर्नन्स मध्ये ऍप्लिकेशन्स, वेगवेगळे मॉडेल्स, आणि मग त्याचं यश, मर्यादा, क्षमता आणि संधी, म्हणजे ज्याला आपण स्वॉट अनालिसिस म्हणतो ना, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. बरोबर? स्ट्रेंथ काय आहे, यश काय आहे, विकनेसेस काय आहेत, मर्यादा काय आहेत, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी काय आहेत, आणि थ्रेट त्याला संभाव्य धोके काय आहेत, किंवा त्या संधीमध्ये, त्या संधी जर का आपल्याला फुल्ली त्या संधी घ्यायच्या असतील तर त्याच्यामध्ये काय अडथळे असू शकतात. स्वॉट अनालिसिस. बऱ्याचदा काय म्हणतात त्याला, अशा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या बाबतीत वगैरे किंवा एखाद्या इश्यूच्या बाबतीमध्ये स्वॉट अनालिसिस केलं जातं. बरोबर? मोठे मोठे ते सो कॉल्ड लाईफ कोच आणि फिप कोच असतात ना, ते मग ते काउन्सिलिंगच्या नावाखाली काय म्हणतात, आम्ही स्वॉट अनालिसिस करणार, तुमची स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय, अपॉर्च्युनिटीज काय आणि थ्रेट काय, आणि मग ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात, राईट? सो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्यात. सनदी सेवांची लोकशाहीतील भूमिका, सिव्हिल सर्व्हिसेसचा डेमोक्रेसी मधला रोल फार जास्त इम्पॉर्टंट आहे. कधी कधी तर असं वाटतं यांच्यामुळेच डेमोक्रेसी आहे, राईट? सो तो सगळा जो डिबेट आहे, याचे अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला मिळत असणार आहेत किंवा येत असणार आहेत. तर तो मुद्दा, भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांमधील संबंध.
इथं काय करायचंय आपल्याला? सगळे म्हणतात आंतरराष्ट्रीय संबंधासाठी करंट वनना अभ्यास करा, पण मी म्हणेन आधी एक बेसिक नोट तयार करायची आपण. कशी? उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान जर का घेतलं आपण, ठीक, तर लगेच 2024 मध्ये यायचं नाहीये, 1947 पासून सुरू करायचे. ठीक, काय नेमके संबंध होते, त्याच्यानंतर ते कसे कसे बदलत गेले, कुठले कुठले करार साईन झालेले होते, राईट, कुठल्या बॉर्डरच्या इश्यूवरनं डिस्प्यूट आहे, कुठल्या नद्यांच्या पाणी वाटावरनं डिस्प्यूट आहे, कुठं इंटरनॅशनल फोरम मध्ये भारताच्या मुद्द्याला पाकिस्तान दरवेळी विरोध करतोय. तर त्या सगळ्या गोष्टी. भारत आणि चीन तसंच आहे. लगेच अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसखोरी करतोय, नाही, आधी जावा ना, हिंदी चिनी बाई पासून सुरुवात करा, मग येऊयात आपण पुढं, राईट. भारत श्रीलंका काय? भारत, कारण आत्ता बघा, आता आर्टिकल काय येत आहेत, तैवान आणि चीनचं जे काय चाललेलं आहे ना, मग प्रश्न कसा येणार आहे की तैवान आणि चीन मध्ये जे काय चाललेलं आहे त्याचा भारतावरती होणारा परिणाम किंवा भारताचा त्यामध्ये रोल काय असेल. चीन आणि अमेरिकेचं त्या ठिकाणी व्यापार युद्ध चाललेलं आहे, तर त्याचे भारतावरती होणारे परिणाम. पण आधी भारत चीन काय बघू ना आपण, भारत अमेरिका काय बघू ना आपण, त्याच्यानंतर मग चीन आणि अमेरिकेचं काहीतरी चाललेलं आहे व्यापार युद्ध, त्याचा भारतावरती पॉझिटिव्ह होईल इम्पॅक्ट का निगेटिव्ह होईल ते बघूयात आपण. पण हे न करता डायरेक्ट उडी मारायची. मग काय म्हणतात त्याला, खेळाचे नियम माहित नसताना डायरेक्ट उडी मारली तर काय उपयोग होणार आहे का? नाही, आधी समजून घेऊयात, मग त्याच्यावरती त्या ठिकाणी काम करूयात. भारताच्या शेजारील राष्ट्रांशी संबंध का लक्षात घ्यायचे? कारण कुठल्याही फॉरेन पॉलिसीमध्ये शेजारील राष्ट्रांना पहिली प्रायोरिटी त्या ठिकाणी असते. बघा, आपण आपल्या घरामध्ये फंक्शन असलं तर आपल्या पाहुण्यांना तर आपण बोलवतोच, पण प्रायोरिटी काय असते? शेजाऱ्यांना पण बोलवा, बरोबर. याच्या बाबतीमध्ये एक वाक्य फेमस आहे, वी कॅन चूज अवर फ्रेंड्स बट नॉट द नेबर्स. आपण आपले मित्र निवडू शकतो, पण आपले शेजारी निवडण्याचा अधिकार आहे का? घरचे म्हणतात ना संगत चांगली वगैरे असली पाहिजे, बरोबर, सो ते निवडू शकतो, पण शेजारी निवडू शकतो का? भांडखोर असला तरी त्याला बाबा म्हणलं पाहिजे तू दिवाळीला आमच्या घरी फराळाला ये, राईट. सो ते तसं आहे. आणि त्याच्यात थोडंसं काय म्हणतात त्याला स्ट्रॅटेजिक पण आपण बघतो. बऱ्याचदा असं बघ आपल्याला वाटतं ना की अरे आपल्याकडेच सगळे इतके सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि मोदीजी नेपाळला जातात, नेपाळमध्ये जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करतायत, त्याला पैसे पण आपणच दिलेत आणि त्या जलविद्युत प्रकल्पातून वीज पण आपणच खरेदी करतोय. असं कसं बरं चाललेलं आहे त्यांचं? तर हे का चाललेलं आपल्याला दिसतं? तर आपल्याला असं लक्षात येईल की हे आपण नाही केलं तर चीन करेल, आणि चीन काय म्हणेल, आम्हाला पैसे नको, परत देऊच नका पैसे, काय एवढा रोड जाऊ द्या की, बरोबर ना, वन बेल्ट वन रूट, सिल्क रोड, तर तो टेन्शनचा मुद्दा मग तयार होऊ शकतो. सो हे असं सगळं आहे. मग त्यामुळं भारताच्या शेजारील राष्ट्रांबरोबर असणारे संबंध, म्हणून बघा परदेश दौऱ्यांमध्ये विशेष भर जो आहे तर तो शेजारील राष्ट्रांवरती असतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ काय म्हणतात त्याला गव्हर्नमेंट इन पॉवर. हे आधी पण होतं, आत्ता पण होतं, इथनं पुढं पण राहणार आहे. का? कारण आपण आपल्या शेजाऱ्यांना प्रायोरिटी त्या ठिकाणी दिलीच पाहिजे. म्हणून मग त्यांना काय मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दे किंवा काय म्हणतात त्याला नेबरिंग कंट्रीजसाठी एक वेगळी पॉलिसी, त्यांच्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करा, टॅरिफ फ्री गुड्स जे आहेत तर त्या म्हणजे कुठल्याही अतिरिक्त शुल्काविना वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंची आयात निर्यात व्हावी, यावरती फोकस जास्त केला जातो. म्हणजे नेपाळची 60% इकॉनॉमी इंडियावरती चालते, जस्ट इमॅजिन करा. ती इंडियावरती अदरवाईज नाही चालली तर चायनावरती चालेल, आणि चायनावरती चालली तर नेपाळ सँडविच कंट्री आहे. दोन सुपर पॉवर होऊ घातलेल्या दोन किंवा दोन महासत्ता, बरोबर, किंवा दोन इमर्जिंग पॉवर्स जगामधल्या, इन टर्म्स ऑफ डेमोग्राफी पण आणि इन टर्म्स ऑफ आता आपण असं म्हणूयात की मार्केट पण, राईट. आणि त्याच्यामध्ये नेपाळ आहे. मग त्यामुळं तो त्याचा जर का नेपाळच्या जर का भूप्रदेशाचा वापर उद्या चायनाद्वारे झाला तर ते भारताला जास्त घातक ठरू शकतं. ठीक. त्यानंतर द्विपक्षीय संबंध, बायलॅटरल रिलेशन्स,
मग हे आपण वेगवेगळ्या प्रकारे बघणार. म्हणजे भारत चीन काय, सॉरी भारत ब्राझील कसा आहे, भारत अमेरिका कसा आहे, भारत फ्रान्स कसा आहे, फॉर दॅट मॅटर आता भारत आणि इटली कसा आहे रिलेशन, राईट. सो त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर प्रादेशिक आणि जागतिक गट भारताच्या समावेश असलेले किंवा भारताचा हितसंबंधावर परिणाम करणारे. मग त्याच्यामध्ये G20, G7 आहे, ब्रिक्स आहे, इब्झा आहे, इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका, रिसेंटली चर्चेत आलेला I2U2 आहे. त्याच्यानंतर क्वाड नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. बिमस्टेक नावाची एक ऑर्गनायझेशन आहे, बे बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. तर त्याच्यामध्ये असणारा भारताचा रोल आणि भारतावरती होणारे त्याचे परिणाम. त्यानंतर विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणाचा आणि राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि परदेशस्थ भारतीयांवरती होणारा प्रभाव. बघा, अमेरिकेची धोरणं बदलली त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होतोय. चायनाची धोरणं बदलली त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होतोय. तिकडं काहीतरी चेंज झालं तर इन्फ्लेशन भारतामध्ये आलं, राईट. मध्यंतरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट पॉलिसी लागू केली, त्याच्यामुळे H1B विजाचा इश्यू झाला. त्यामुळे बऱ्याच जणांना त्या H1B विजाद्वारे तिकडे जाता येईल आणि ते न जाता येत असल्यामुळं ते परदेशस्थ भारतीयांवरती परिणाम झाला. त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटी श्रिंक त्या ठिकाणी झाल्या किंवा त्याला अडथळे निर्माण व्हायला लागले. त्याच्यामुळे काय झालं, रेमिटन्सेसच्या स्वरूपात इकॉनॉमीमध्ये जो बाहेरच्या देशात भारतीयांनी कमवून भारतात पाठवलेले उत्पन्न आहे तर ते कमी झालं. GDP कॅल्क्युलेट करताना तुम्ही ते बघणार आहे, राईट. त्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, मग त्याच्यातल्या संरचना काय, यंत्रणा काय, जबाबदाऱ्या काय आणि त्यातून उद्भवणारे सगळे मुद्दे. तर हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टिकोनातून अभ्यासावे त्या ठिकाणी लागणार आहेत. आणि मग आपल्याला यातले वेगवेगळे मुद्दे, जसं मी मगाशी गव्हर्नरचा मुद्दा सांगितला, जसं मी मगाशी त्या ठिकाणी तुम्हाला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा मुद्दा सांगितला, असे आणखी काही मुद्दे जे आहेत तर ते आपल्याला बघावे लागणार आहेत. यातून उद्भवणार की जसं आता रिसेंटली काय चाललेलं आहे, इस्रायल आणि पॅलेस्टीनचा इश्यू चाललेला आहे. याच्या आधी रशिया वर्सेस युक्रेनचा इश्यू चाललेला होता. त्याच्यानंतर अमेरिका आणि चायना याच्या ट्रेड वॉरचा इश्यू चाललेला आहे. त्याच्यानंतर उद्या काय, आज काय G7 परिषद आहे, उद्या काय अजून कुठली तरी G20 परिषद असेल, परवा काय ब्रिक्स कॉन्फरन्स असेल, तेरवा काय शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक असेल, परत काय तर पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा असेल. म्हणून बघा, पंतप्रधानांच्या शपथविधीला पण पहिली प्रायोरिटी कोणाला होती, शेजारील राष्ट्रांना होती. नेबर फर्स्ट पॉलिसी पहिल्यापासूनच ती राहिली. आधी त्यांना त्या ठिकाणी शांत, कारण बऱ्याचदा म्हटलं जातं इंडिया इज सराउंडेड बाय फेल्ड स्टेट्स, जिथं कुठंच कंटिन्यू डेमोक्रेसी नाही. पाकिस्तानमध्ये तर वेगळीच गोष्ट आहे, आपण त्या IR बघू तेव्हा बघूयात म्हणजे, राईट. सो हे असं सगळं एकंदरीत आहेत. आता याच्यासाठी सोर्सेस कुठले वापरले पाहिजेत, तर जे स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल आहे तर ते तुम्ही वापरू शकता. मग M लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं आहे किंवा पॉलिटीचं आहे किंवा पॅरलली मराठीमध्ये तुम्हाला जे उपलब्ध आहेत, मग त्याच्यात M लक्ष्मीकांत मराठी असेल किंवा त्याची भाषा जर जड जात असेल तर कोळंबे सरांचं असेल तर ते वापरू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मग गव्हर्नन्ससाठी तर लक्ष्मीकांतच आहे आणि सायमल्टेनियसली आपण पण त्याच्यावरती काम करणार आहोत. आणि मग काय म्हणतात त्याला, सोशल जस्टिस वगैरे हे जे मुद्दे आहेत तर त्यातला एक बेस मटेरियल आपलं असलं पाहिजे. आणि इंटरनॅशनल रिलेशन्सच्या बाबतीत पण ते आहे. मग बेसिक जर का करायचं असेल तर NCERT तुम्ही वाचू शकता, इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क 11th स्टँडर्डचं. त्याचबरोबर कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे तर ते पण तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये ते जास्त करून वर्ल्ड हिस्ट्रीला वाचलं जातं, पण मी असं म्हणेन की त्याच्यामुळे एक इंटरनॅशनल रिलेशनचं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी मिळतं. किंवा इंडिया फॉरेन पॉलिसी नावाचं NBTचं नॅशनल बुक ट्रस्टचं VP दत्त यांचं पुस्तक आहे तर ते वाचू शकता. परराष्ट्र संबंधांचं शैलेंद्र देवळणकर सरांचं पुस्तक आहे तर तेही वाचू शकता. पण हे कशासाठी, एक बेसिक आयडिया तुम्हाला येण्यासाठी. सगळे प्रश्न या पुस्तकातून येणार आहेत का, नाही. या पुस्तकातून तुम्हाला एक बेसिक आयडिया येणार आहे काय होती सिन्स इंडिपेंडन्स इंडियाज फॉरेन पॉलिसी कशी कशी आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण असं म्हणूयात की त्याच्यात करंटचे इश्यूज जे आहेत तर ते मिक्स करून आपल्याला त्याच्यावरती काम करावं लागेल, राईट. सो असं सगळं एकंदरीत
GS पेपर 2च्या बाबतीत हे एकदम ब्रीफ आहे. अजून आपल्याला याच्यात डीप जायचं आहे, डीप जायला भरपूर स्कोप आहे. हळूहळू ते जायला सुरुवात करूयात म्हणजे. ठीक. येस. सो तुमचे काही शंका असतील तर आता विचारू शकता म्हणजे तुम्ही. हा, UPSC साठी 11th स्टँडर्ड, त्याच्यानंतर कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स, M लक्ष्मीकांत आणि M लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्स, आणि मोस्टली मग इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू मधले वेगवेगळे मुद्दे. पण ते मुद्दे कळायसाठी आधी आपल्याला त्या बेसिक गोष्टी कळल्या पाहिजेत, जसं की सोशल जस्टिसचे बेसिक इश्यूज आहेत ते. तर ते कळल्यानंतर मग ते मुद्दे लिंक करता येतील आपल्याला. राईट. चालेल. अजून काय आहे? नाही. सो मग आता या ठिकाणी थांबूयात आपण. थँक्यू व्हेरी मच.